आखाती युद्ध आता भीषण वळणावर आलंय। दोन्ही बाजू थांबायचं नाव घेत नाहीयेत। दोन्ही बाजूंचे एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले जोरदारपणे सुरू आहेत। इराणनं ऑपरेशन टू प्रॉमिस 4 अंतर्गत क्षेपणास्त्र हल्ल्यांची 91वी खेप डागलेली आहे। या अंतर्गत अमेरिकेच्या USS अब्राहम लिंकन या विमानवाहू युद्धनौकेला लक्ष्य करण्यात आलंय। धक्कादायक बाब म्हणजे ही युद्धनौका उत्तर हिंदी महासागरात होती। IRGCनं या विमानवाहू युद्धनौकेवर आणि तिच्या ताफ्यातल्या इतर युद्धनौकांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला केल्याचं समजतंय आणि त्यामुळे युद्ध आता धोकादायक वळणावर आल्याचं बोललं जात आहे। तर अमेरिकेच्या युद्धनौकेला आता इराणकडून टार्गेट करण्यात आलेलं आहे। अब्राहम लिंकन ही विमानवाहू युद्धनौका आहे, त्याला आता लक्ष्य करण्यात आलेलं आहे आणि ही युद्धनौका उत्तर हिंदी महासागरात होती। IRGCनं या विमानवाहू युद्धनौकेवर आणि तिच्या ताफ्यातल्या इतर युद्धनौकांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला केल्याचं म्हटलंय आणि आता त्यामुळे युद्धाची तीव्रता आणखीनच वाढल्याचं म्हटलं जाते। याआधी अमेरिकेकडून इराणच्या अनेक युद्धनौका किंवा इतर जहाजांना टार्गेट करण्यात आलेलं होतं। अनेक जहाजं बुडवण्यात आलेली होती आणि आम्ही इराणची नेव्ही ही नेस्तनाबूत करून टाकलेली आहे असा दावा देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता। मात्र ते इराणकडूनही युद्धनौकांवर हल्ले सुरू झालेले आहेत। अमेरिकेच्या युद्धनौकेला इराणनं टार्गेट केलेलं आहे, त्यामुळे आता युद्धाची तीव्रता आणखीनच वाढू शकते। आपण हे दृश्य पाहतोय। या युद्धनौकेवर हल्ला केल्यानंतर आगीचे लोट हे समुद्रात पाहायला मिळालेले आहेत। आज युद्धाचा 35वा दिवस आहे। दोन्ही बाजूंनी हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत। हल्ल्यांची तीव्रता दिवसेंदिवस वाढतीये। आतापर्यंत इराणमध्ये 2000हून जास्त जणांचा मृत्यू झालेला आहे, तर अमेरिकेचे पण काही जण मारले गेलेले आहेत। इस्रायलमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजूंनी हल्ल्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढतेय। युद्धाचा 35वा दिवस आहे, मात्र अजूनही युद्धविराम होत नाहीये। काल डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला संबोधित केलेलं होतं, ते युद्धविरामाची घोषणा करतील असा अंदाज होता, मात्र तसं काहीच घडलं नाही आणि त्यामुळे आता युद्धाची तीव्रता आणखीनच वाढतेय। दरम्यान अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं इराणचा हा दावा फेटाळून लावलेला आहे। USS अब्राहम लिंकन युद्धनौका सुरक्षित असल्याचा अमेरिकेनं दावा केलेला आहे। तर एका बाजूला या युद्धनौकेला टार्गेट केल्याचा इराणचा दावा आहे, मात्र हा दावा अमेरिकेनं फेटाळून लावला आहे। तर इराणकडून आता पहिल्यांदाच अमेरिकेच्या युद्धनौकेला टार्गेट करण्यात आलेला आहे। क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आलेला आहे। इराणकडून तसा दावा करण्यात येतोय, मात्र अमेरिकेनं हा दावा फेटाळून लावलेला आहे। USS अब्राहम लिंकन युद्धनौका सुरक्षित असल्याचा अमेरिकेचा दावा आहे। सेंट्रल कमांडनं आता हे फोटो जारी केलेले आहेत। ही युद्धनौका पूर्णपणे सुरक्षित आहे असा दावा अमेरिकेनं केला आहे। तर युद्धाचा आजचा 35वा दिवस आहे। भीषण हल्ले सुरूच आहेत। इराणचा सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा B1 नावाचा पूल उडून देण्यात अमेरिका आणि इस्रायलला यश आलंय। अमेरिका आणि इस्रायलनं क्षेपणास्त्रांचा भडीमार करत हा पूल उद्ध्वस्त केलाय। या हल्ल्यात पुलाचे 2 तुकडे झालेत। या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झालाय, 95 लोक जखमी झालेत। तेहरान आणि करज या 2 शहरांना हा पूल जोडण्याचं काम करत होता। तेहरानची लाईफलाईन तोडण्यात अमेरिकेला यश आलंय। इराणचं सैन्य या पुलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून होतं। तेहरान आणि करज ही इराणमधली 2 महत्त्वाची शहरं जोडणारा हा मोठा पूल होता। या B1 पुलाचे अक्षरशः 2 तुकडे झालेले आहेत। क्षेपणास्त्रांनी या पुलाला लक्ष्य करण्यात आले आणि यामध्ये हा पूल बेचिराख झालाय। तर एकीकडे आखातातील युद्ध सुरू असताना अमेरिकेत मोठ्या घडामोडी घडतायत। अमेरिकेचे लष्कर प्रमुख रँडी जॉर्ज यांना तत्काळ पद सोडण्याचे आदेश देण्यात आलेत। लष्कर प्रमुख रँडी जॉर्ज यांना तत्काळ निवृत्ती घेण्याचे आदेश बजावण्यात आलेले आहेत। त्यामुळे अमेरिकेमध्ये नेमकं चाललंय काय, असे आदेश नेमके का देण्यात आलेत अशाही चर्चांना उधाण आलंय।
तर ऐन युद्धात अमेरिकेच्या लष्कर प्रमुखांना त्यांचे पद सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यासोबतच त्यांना तत्काळ निवृत्ती घेण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे युद्धाच्या 35व्या दिवशी अशा रीतीने तडकाफडकी निर्णय का घेण्यात आलाय असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. दुसरीकडे इराणकडून इस्रायलवर हल्ले सुरूच आहेत. इस्रायलवर हवाई हल्ला करण्यात आलाय. इस्रायलमधील पेटाह टिकवा या शहरावर क्षेपणास्त्र डागण्यात आले. हल्ल्यानंतरचा व्हिडिओ आता समोर आलाय. इस्रायलमधल्या तेल अवीव या शहरावर इराणनं जोरदार मारा केलाय. इराणच्या हल्ल्यात तेल अवीव शहराचं पुन्हा एकदा मोठं नुकसान झालंय. युद्धाच्या सुरुवातीपासूनच इराणकडून तेल अवीव शहर हे टार्गेट करण्यात येते. इस्रायलमधलं मोठं शहर, महत्त्वाचं शहर, राजधानी, त्यामुळे तेल अवीवला वारंवार टार्गेट करण्यात येते. तेल अवीवमध्ये कालच्या हल्ल्यातही मोठं नुकसान झालंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.